सकाळची वेळ. आकाश ढगांनी भरून गेलं होतं. पावसाचे थेंब जणू लहान लहान मोत्यांसारखे जमिनीवर पडत होते, कधी हलके तर कधी जोरात. पण आजचा दिवस खास होता. पाऊस असो वा ऊन, हा दिवस तर साजराच व्हायचा, कारण 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. गावातून शाळेकडे जाणारा रस्ता आज अधिकच जिवंत भासला. हातात छत्री धरलेले ग्रामस्थ, पाठीवर बॅग घेऊन धावणारे विद्यार्थी, कुणाच्या हातात तिरंगा तर कुणाच्या कपाळावर तिरंग्याच्या रंगाची पट्टी. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. झेंड्याचा पाया तर जणू बागच झाली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच सजवलेले हे सर्व पाहून अभिमान वाटत होता. आजचा ड्रेस कोडही विशेष होता. तिरंग्याचे बँड घातले होते. मुलांनी आपल्या हातामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर देशभक्तीची चमक तितकीच तेजस्वी होती. सर्वजण आपापल्या जागी उभे होते. पावसाची सर पुन्हा एकदा जोरात आली, पण कुणीही हल्ले नाहीत. त्या क्षणी मुख्याध्यापक सर पुढे आले. त्यांनी तिरंग्याला आदराने पाहिलं. क्षणभर सगळं शांत झालं. त्यांनी हळुवारपणे दोरी खेचली आणि तिरंगा पावसाच्या झुळकीत उंच फडकू लागला. ते दृश्य विसरणं अशक्य आहे. भारत माता की जय च्या घोषणा लहान मुलांनी जोरजोरात दिलेल्या होत्या. तिरंग्याच्या फडकल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झालं. पावसात भिजलेली मंडळी, ओले केस, ओले कपडे, पण ओठावर मात्र ठाम स्वर, जन गण मन. राष्ट्रगीत संपतात ध्वजगीत, राज्यगीत आणि समूहगीतही घेतलं. त्या सुरांनी वातावरण अजूनच भरून गेलं. यानंतर विद्यार्थ्यांनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केलं. जरी ते शब्द आपण अनेकदा ऐकले असतील, तर आजच्या पावसाच्या सरींसोबत ते ऐकताना वेगळी ताकद जाणवत होती. आम्ही भारताचे लोक हे फक्त वाक्य नव्हते, तर आपली जबाबदारीची आठवण होती. मग सुरू झाली कविता सादरीकरणाची रंगत. लहानग्या विद्यार्थ्यांनी गोड स्वरात तर मोठ्याने ठाम आवाजात देशभक्तीवरच्या कविता मांडल्या. नसे भेदभाव, नसे राग, सगळीकडे असो प्रेमाचा सुवास. सा होईल भारत देश जिथे माणुसकी असेल विशेष. हेच माझे स्वप्न, हेच माझे ध्येय, देशासाठी असेच राहू माझे सदैव. जय हिंद, जय. कोणी सैनिकांच्या शौर्याचा उल्लेख केला, तर कोणी भारताच्या निसर्ग संपदेचं वर्णन करताना अभिमानाने छाती पुढे केली. टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. हिमगिरी पासून सिंधुगिरी, अखंड देश माझी शान. विविध भाषा, विविध वेश, एकीचे रेश. सर्व भारतीयांचे स्वप्न असावे, भारताने उन्नतीकडे जावे. हे माझ्या मातेची सुंदरतेने सजलेले तीन रंगाचा झेंडाचा, तोच आमच्या देशाचा, तोच आमच्या देशाचा मान. वर भगवा शौर्य सांगत, पांढरा रंग शांती देत, हिरवा रंग निसर्ग हातात घेऊन राहील म्हणेन मोठ्याने जय जय भारत. यानंतर मैदानावर कवायत झाली. शिस्तबद्ध चाल, एकसारखी पावले, डावा उजवाचा घणघणीत आवाज करीत जणू लहान सैनिकच तुकडी मैदानावर उतरली होती. पायाखाली पाणी साचलेलं होतं, चिखल सांडत होता, पण कुणाच्याही हालचालींमध्ये डगमगता नव्हती.
भिजले म्हणून काय नाही. भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! शेवटचा टप्पा होता चावडी वाचन. विद्यार्थ्यांनी उघडपणे ग्रामस्थांसमोर आपली वाचन कौशल्य दाखवली. स्वच्छ उच्चार, आत्मविश्वासपूर्ण आवाजात आणि चेहऱ्यावर आनंद पाहून हे सर्व गावातील मंडळींनी आनंदाने मान हलवली. सगळ्यांनी एकत्र उभे राहून पावसात भिजत गप्पा मारत फोटो काढत हा दिवस साजरा केला. मोबाईलच्या स्क्रीनवर टिपलेले फोटो आजच नाही तर अनेक वर्षांनीही हा क्षण जिवंत करतील. पावसाच्या सरींनी शरीर ओलं केलं होतं, पण देशभक्तीची ऊब मनात कायम पेटी ठेवली. आजचा दिवस जणू सांगून गेला, देशभक्तीला कधीच पाऊस ऊन वाऱ्याचं बंधन नसतं, ती मनातून उगवते. अशा प्रकारे भर पावसातही आमच्या शाळेने 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अगदी हृदयात कोरला जाईल असा साजरा केला.